नमस्कार मंडळी, मी आहे अनिता राजेंद्र चव्हाण आणि तुम्ही पाहतात भटकंती न संपणारा प्रवास। शहरी जीवनाच्या धकाधकीमुळे कंटाळलेलं मन हे शांत ठिकाणी सहज रमतं आणि शांतता मिळते ती मंदिरामध्ये। आणि मंदिर जर निसर्गाच्या सानिध्यात आणि उंच टेकडीवर असेल तर त्याची बातच निराळी असते। म्हणूनच मी आज आले आहे ठाण्याला घोडबंदर रोडवर गायमुख या ठिकाणी महादेवाचं एक सुंदर मंदिर आहे। या मंदिराचं नाव आहे जागनाथ महादेव मंदिर। या मंदिराचे विशेष म्हणजे याचं शिवलिंग हे स्वयंभू असून हे एक जागृत देवस्थान आहे। तर चला सुरू करूया आपण आपला आजचा व्हिडिओ। पण व्हिडिओ सुरू करण्यापूर्वी तुम्हाला इथे यायचं असेल तर ते कसं यायचं हे मी तुम्हाला सांगते। जर तुम्ही तुमची स्वतःची चारचाकी गाडी घेऊन आलात तर गुगल मॅपच्या मदतीने श्री जागनाथ महादेव मंदिर सर्च करून इथे पोहोचू शकता। मुंबईपासून हे मंदिर 40 किलोमीटर अंतरावर आहे। किंवा जर तुम्ही लोकलने आलात तर ठाण्याला उतरून पूर्वेला येऊन कोपरी बस डेपो मधून C700 नंबरची बस पकडून गायमुख बस स्टॉपला उतरून या मंदिरात येऊ शकता। इथे पार्किंगची खूप उत्तम व्यवस्था आहे आणि विशेष म्हणजे निःशुल्क आहे। जागनाथ महादेव मंदिर हे उंच टेकडीवर असून इथे जाण्यासाठी दोन मार्ग आहेत। एक मार्ग तुम्ही गाडी घेऊन थेट अगदी मंदिरापर्यंत जाऊ शकता आणि दुसरा मार्ग आहे हा गेट पासून तुम्ही आत पायऱ्याने वरती चढून जाऊ शकता। गेट मधून आत प्रवेश करताच आपल्या नजरेस पडते ती 4 खांब असलेली नक्षीदार पांढरी शुभ्र कमान आणि या कमानीवरती आपल्याला पाहायला मिळते ती नटराजाची मूर्ती। नटराज म्हणजे शंकराचंच रूप। कमानीतून पुढे गेल्यावर आपल्याला दिसतात त्या पायऱ्या। मंदिरापर्यंत पोहोचण्यासाठी 100 पायऱ्या आपल्याला चढाव्या लागतात। पण हा परिसर खूपच रमणीय असल्यामुळे त्या पायऱ्या चढताना आपल्याला अजिबात थकवा जाणवत नाही। पायऱ्या चढत असताना आपल्याला पाहायला मिळतो तो आजूबाजूचा सुंदर परिसर। पायऱ्या चढत असताना जर आपल्याला थकवा वाटला तर इथे बसण्यासाठी छान व्यवस्था केलेली आहे। आणि जर आपल्या सोबत जर वयस्कर व्यक्ती असेल त्यांना जर पायऱ्या चढण्याचा त्रास असेल तर तिथून आपली गाडी जाते चारचाकी, तिथून ते चालत जाऊन वरती मंदिरापर्यंत जाऊ शकतात। पायऱ्यांच्या बाजूला खूप सारी सुंदर हिरवीगार झाडे आहेत। एक एक पायरीवर चढत असताना मंदिर नजरेस पडते। पक्ष्यांचा किलबिलाट आणि मंदिरावर पडणारी सूर्याची किरणं खूप सुंदर दृश्य होतं। पांढऱ्या शुभ्र रंगाचे हे संगमरवरी मंदिर अतिशय भव्य असून मंदिराच्या बाजूला भले मोठे पटांगण आहे। मंदिराची रचना भिंतीविना सभागृह आणि गाभारा अशी आहे। सभागृहाला 6 खांब असून दोन्ही बाजूंना छोटी मंदिरे आहेत। एका मंदिरात शंकर पार्वतीची मूर्ती आहे तर दुसऱ्या मंदिरात गणेशाची। महादेवाचे दर्शन घेण्या अगोदर आपल्याला सुंदर नंदीचे दर्शन घडते।
मुख्य मंदिरातील गाभारा प्रशस्त आहे. यात शिवलिंग असून पिंडीवरील अभिषेक बाहेरील बाजूस गोमुखाद्वारे पडत आहे. त्यामुळेच या मंदिराला आणि परिसराला गायमुख हे नाव पडले असावे. मंदिराचे प्रांगण भव्य असून हा परिसर शांत व रमणीय आहे. त्यामुळे संध्याकाळी या मंदिरात भाविकांची गर्दी होते. देवाचे दर्शन घेऊन मंदिराच्या प्रांगणात घटकाभर बसले तरी मनास प्रसन्न वाटते. मंदिराभोवती वड, पिंपळ, सोनचाफा, जांभूळ, नारळ आदी झाडांची दाट वनराई आहे. त्यामुळे येथे खूपच ताजेतवाने वाटते. या टेकडीवरून गायमुख चौपाटीचं आपल्याला अप्रतिम सुंदर दृश्य दिसते. आपणही ठाण्यातील या निसर्गाच्या सानिध्यातील सुंदर आणि रमणीय अशा या महादेवाच्या मंदिराला एकदा तरी अवश्य भेट देऊन महादेवाचा आशीर्वाद नक्कीच घ्या. ओम नमः शिवाय. तर मंडळी, आमचा श्री जागन्नाथ महादेव मंदिराचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते कमेंट करून आम्हाला नक्की सांगा. आणि आमच्या जर भटकंती न संपणारा प्रवास या चॅनलला जर सबस्क्राईब केलं नसेल तर आत्ताच सबस्क्राईब करा. पुन्हा भेटू एका नवीन व्हिडिओसह. तोपर्यंत स्वतःची काळजी घ्या. आयुष्य खूप सुंदर आहे. फिरत राहा. धन्यवाद.